सगळ्यांना योजनेचे हप्ते द्या, नाहीतर योजना बंद करा. हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये लाडक्या बहिणींनी गोंधळ घातलाय. 3 महिन्यांपासून हप्ते रखडल्यानं महिला आक्रमक झाल्यात. केवायसी करून सुद्धा 3 महिन्यांपासून लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळत नाहीये. 2 ते 3 दिवसांमध्ये सगळ्यांना 1500 रुपये मिळणार आहेत. पात्र लाडकींच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याची माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा सन्मान निधी पात्र लाडकींच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा केले जातोय. याचा पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि सर्व पात्र लाभार्थ्यांना निधी थेट त्यांच्या खात्यामध्ये प्राप्त होईल. 1500 रुपयांचा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. ई-केवायसी पूर्ण केलेल्या 1,60,00,000 पात्र महिलांनाच केवळ हा लाभ मिळणार आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होत आहेत. महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्यामुळे सध्या आनंदाचं वातावरण आहे. महिला बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी माहिती दिलेली आहे आणि लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची बातमी आहे. येत्या 4 ते 5 दिवसांमध्ये टप्प्याटप्प्याने आपण या लाभाचं वितरण करणार आहोत. अधिकाधिक महिलांना हा जो सन्मान निधी आहे तो येत्या 3-4 दिवसाच्या कालावधीतच पोहोचणार आहे. लाडकी बहीण योजनेची अंतिम पडताळणी ही पूर्ण झाली. अंतिम पडताळणीनंतर 66 लाख लाडक्या बहिणी अपात्र लाडक्या बहिणींमुळे सरकारची 10,000 कोटींची बचत होतीये. पात्र लाडकींच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याची माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे. आर्थिक वर्ष अखेर आणि ई-केवायसी प्रक्रियेतील तांत्रिक गुंतागुंतीमुळे हा विलंब झाल्याचं प्रशासनानं सांगितले. तांत्रिक पडताळणी पूर्ण होताच हे पैसे खात्यात जमा होतील. अनेक महिलांनी केवायसी पूर्ण केली तरी देखील 4 महिन्यांपासून त्यांना लाभ मिळालेला नाहीये. मार्च एप्रिलचे हप्ते थकल्यानं लाडक्या बहिणी चिंतेत आहे. हप्ता आहे तो आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लवकरच सरकारकडून जमा केला जाणार आहे. योजना जी आहे ती महायुतीच्या सरकारची अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आहे आणि त्याचा एप्रिल महिन्याचा हप्ता सुद्धा लवकरच सर्व माता भगिनींच्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे. अनेक महिलांचा नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी नंतर लाभ बंद झालाय, परंतु त्याचं कारण त्यांना समजलेलं नाही. राज्यात ई-केवायसी नंतर 1,89,00,000 लाडक्या बहिणी पात्र आहेत, तर अपात्र लाडक्या बहिणींचा लाभ आता बंद होणार आहे. ई-केवायसी नंतर 1,89,00,000 लाडक्या बहिणी राहणार आहेत, तर 54 लाख लाभार्थी अपात्र ठरल्यात. मार्च अखेर हा आकडा 68 लाख होता. योजनेच्या लाभार्थींची शेवटची पडताळणी होईल, त्यानंतर राज्यातील पात्र लाडक्या बहिणींची संख्या निश्चित होणार आहे. महत्त्वाची बातमी आपण पाहता. पहिल्या टप्प्यामध्ये 35 लाख महिलांना योजनेचे पैसे मिळणार आहेत. हप्ता देण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. आतापर्यंत 1.5 लाख महिलांचे अर्ज रद्द करण्यात आलेले असून त्यांना फेब्रुवारीसह जानेवारीचा हप्ता सुद्धा मिळालेला नाहीये. लाडकी बहीण योजना जी आहे ती देखील सुरूच राहील. या योजनेसाठी अर्थसंकल्पात मोठी तरतूद करण्यात आलेली आहे, परंतु हप्त्यात वाढ झाल्याची घोषणा झालेली नाही. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना अशीच सुरू राहणार आहे व या योजनेकरता आवश्यक ती भरीव तरतूद करण्यात आलेली आहे. महत्त्वपूर्ण घोषणा ही आदरणीय फडणवीस साहेबांनी केली ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना ही त्या ठिकाणी कायमस्वरूपी अशाच पद्धतीनं सुरू राहील या संदर्भातली त्यांनी घोषणा केली आणि त्यासाठी सुद्धा अधिकाधिक सक्षमपणाने ही योजना पुढच्या कालावधीमध्ये राबवण्यात येईल या दृष्टिकोनातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब, आदरणीय सुनेत्रा काकी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुढच्या कालावधीमध्ये राबवू. 2100च्या बाबतचा जो योग्य वेळी निर्णय आहे तो हे महायुतीचं सरकार घेईल, पण मला आपल्या माध्यमातून सुद्धा सांगायचं आहे की 1500चा लाभ हा लाडक्या बहिणींसाठी अशाच पद्धतीनं सुरू ठेवण्याच्या दृष्टिकोनातून विभाग म्हणून आम्ही त्या ठिकाणी काम करत आहोत. लाडक्या बहिणींसाठी मोठी गुड न्यूज आलेली आहे. लाडक्या बहिणींनो, तुमचा मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता जमा झालाय की नाही कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी कमेंट करून नक्की सांगा. आलेला असेल तर हो धन्यवाद म्हणून नक्की पाठवा, आले नसेल तर नाही म्हणून देखील पाठवा. कारण की बघा, तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आलेली आहे. मार्च आणि एप्रिलचे 3,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. 730 कोटी रुपयांचा निधी जो आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे. याचा शासन निर्णय म्हणजेच याचा GR जो आहे
आहे या ठिकाणी प्रसिद्ध झालेला आहे, त्याच्याबद्दलचीच महत्त्वाची अपडेट आपण बघणार आहोत. तर बघा, लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची एक प्रमुख आणि कल्याणकारी योजना आहे, ज्या अंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपयाची मदत या ठिकाणी दिली जात आहे. मात्र मार्च आणि एप्रिल महिन्याचा या ठिकाणी लाभ जो आहे लाभार्थ्यांना या ठिकाणी मिळालेला नव्हता. त्या संदर्भातली महत्त्वाची अपडेट आलेली आहे, त्याचीच माहिती आपण बघणार आहोत. बघू शकता 20 मे 2026ला लाडकी बहीण योजनेसंदर्भातला महत्त्वाचा GR जो आहे तो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. पाहू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2026-27 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरित करण्याबाबतचा हा GR जो आहे महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाचा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये महत्त्वाचं या ठिकाणी काय देण्यात आलेलं आहे बघू शकता आपण. या ठिकाणी मार्च 2026 करिता 365 कोटी रुपये आणि एप्रिल 2026 करिता 365 कोटी रुपयांचा निधी जो आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे. एकूण 730 कोटी रुपयांचा इतका निधी जो आहे विभाग प्रमुख म्हणून महिला व बालविकास विभाग सचिव यांना या ठिकाणी अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवरती हा निधी जो आहे तो या ठिकाणी वितरित करण्यात आलेला आहे. याला शासन मान्यतेची या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे. त्याचा GR जो आहे या ठिकाणी हा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये संपूर्ण माहिती या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे. ह्या GR ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवरती देखील हा GR जो आहे 20 मेला प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. तर बघा, राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची एक प्रमुख कल्याणकारी योजना आहे, ज्या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयाची मदत या ठिकाणी दिली जाते. मात्र मार्च आणि एप्रिल महिन्याचा लाभ या ठिकाणी लाभार्थ्यांना मिळालेला नव्हता. त्यांच्यासाठी आता महत्त्वाची या ठिकाणी बातमी आलेली आहे. तर बघा, मार्च आणि या ठिकाणी एप्रिल महिन्यासाठी एकत्रित निधी जो आहे, एकत्रित GR जो आहे तो या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. वित्त विभागाने सन 2026-27 या आर्थिक वर्षाकरिता निधी या ठिकाणी वितरणाची कार्यप्रणाली ठरवून दिलेली आहे. त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी या लेखा शीर्षकाखाली महिला लाभार्थ्यांना मार्च 2026 करिता 362 कोटी आणि एप्रिल 2026 करिता 365 कोटी असे मिळून 730 कोटी रुपयांचा निधी जो आहे या ठिकाणी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला व बालविकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवरती या ठिकाणी हा निधी जो आहे तो वितरित करण्यास शासनाने मान्यता प्रदान केलेली आहे. तर असा शासन निर्णय जो आहे तो या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे. तर लाडक्या बहिणींना आता मग 3000 रुपये भेटणार का? तर बघा, मार्च आणि एप्रिल महिन्याचा लाभ हा लाडक्या बहिणींना भेटलेला नव्हता, त्यांना आता हा लाभ भेटणार आहे. सरकारने 730 कोटी इतका निधी जो आहे तो मंजूर केला गेलेला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसातच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता मार्च आणि एप्रिल महिन्याचे 1500 मिळून या ठिकाणी 3000 रुपये जमा होऊ शकतात. मात्र हे हप्ते जे आहेत ते एकत्रित भेटतील का वेगवेगळ्या तारखांना भेटतील याबाबत अधिकृत अजून कुठलीही सूचना देण्यात आलेली नाही. परंतु भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींना जे आहेत त्या ठिकाणी पैसे जमा व्हायला देखील सुरुवात झालेली आहे. टप्प्याटप्प्याने हे पैसे जे आहेत ते जमा होत आहेत. तुम्हाला देखील हे पैसे जे आहेत ते जमा झालेले असतील. काही लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचे पहिल्यांदा पैसे जे आहेत ते जमा झाले, लाभ जो आहे तो जमा झाला. त्याच्यानंतर एप्रिल महिन्याचे देखील काही लाडक्या बहिणींना लाभ जो आहे तो आता सध्या जमा होत आहे. म्हणजे टप्प्याटप्प्याने वेगवेगळ्या तारखांना या ठिकाणी हे पैसे जमा होत आहेत. एकत्रित 3000 रुपये न येता 2 महिन्याचे वेगवेगळे पैसे जे आहेत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सध्या जमा होताना दिसत आहेत. तर लाडक्या बहिणींनो, महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी हा GR जो आहे तो आता सध्या प्रसिद्ध करण्यात आलेला आहे, ज्याच्यामध्ये 730 कोटी रुपयांचा निधी जो आहे 2 महिन्यांसाठी एकत्रित या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. आणि महिला आणि बालविकास विभागाकडे हे पैसे जे आहेत या ठिकाणी ट्रान्सफर करण्यात आलेले आहेत. सचिव महिला व बालविकास विभागांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवरती वितरित करण्यास शासनाने मान्यता सध्या दिलेली आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी या ठिकाणी ही महत्त्वाची बातमी होती. याबद्दल तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. त्यासोबत पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.